अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत देवी, संघटक डॉक्टर अनिल पाटील, व्हाईस चेअरमन वगैरे शिंदे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, विकास देशमुख, आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले लँडिंग कौन्सिलचे सभासद डॉक्टर विश्वजित कदम, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख, रवींद्र पवार, डॉक्टर सदाशिव कदम, जे के बापू जाधव, अन्य सगळे सहकारी व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेची स्थापनेच्या नंतरचा 137वा हा आजचा स्वागताचा दिवस आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबाच्या मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत यासाठी एक उलट घेतलेलं काम अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. अण्णांच्या समोर काही व्यक्ती आदर्श होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या सत्यशोधकी चळवळीच्या आणि प्रागतिक विचाराचा पुरस्कार करण्याचं काम अण्णांनी आपली जीवनरेषा म्हणून स्वीकारलेलं होतं. आणि या कामात यश यायचं असेल तर त्या काळामध्ये मुलं शिकली पाहिजे, त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजे, साधनं मिळाली पाहिजे, ही भूमिका त्यांनी अंतःकरणापासून स्वीकारली. आणि त्यासाठी याची सुरुवात कुठे करावी या हेतूनं आज या गावाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. हे कालच आमचं गाव स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संघर्ष करणारं स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हा सगळा परिसर हा याबाबतीत लोका इतिहासाचा भाग झाला आहे. मग फेस असेल, आजूबाजूची गावं असतील, कावला असेल, या अनेक गावामध्ये शेकडो स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी उभे राहिलेले होते. आणि तुमचं गाव असं आहे की या गावामध्ये 57 लोकांनी स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि त्या संघर्षामध्ये सहभागी झाले. लोकांच्या जागृती करणं, सत्यशोधकी विचार सांगणं, तो लोकांच्यापर्यंत पोचवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतलेले होते. आणि त्याच संदर्भात शांताराम काकडे आणि या गावाचे सुपुत्र कैलासवासी इस्माईल मुल्ला या दोघांची आठवण या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. मुल्ला साहेबांनी आपल्या आयुष्याचा नंतरचा सगळा काळ हा अण्णांचा सहकारी म्हणून झोकून दिला. अनेक वर्ष त्यांनी अण्णांचे विश्वासी, त्यागी आणि निष्ठावान सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्या सगळ्या प्रयत्नातूनच आज या ठिकाणी हे विद्यालय सुरू करावं ही मागणी त्यांनी अण्णांच्याकडे केली होती. आणि अण्णांनी ती मागणी खुली केली. त्यातून या शाखेच्या या विद्यालयाचा जन्म झालेला होता. महात्मा गांधी या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी
प्रयत्नाची फरक असता करणारे नेते होते. पण गांधीजींचं वैशिष्ट्य होतं, इंग्रज गेले पाहिजेत, पण नुसतं इंग्रज जाऊन चालणार नाही. लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी विधायक कार्यक्रम हा सुद्धा घेतला पाहिजे. आणि तो विधायक कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर शिक्षण याच्याकडे काही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्याचं महत्त्व महात्मा गांधी सातत्याने सांगत असतात. त्यामुळे अण्णा गांधीजींच्या विचाराचे प्रेरक होते. आणि त्यामुळे अण्णांनी हा निकाल घेतला की महात्मा गांधींच्या नावाने मी अनेक विद्यालय काढले. आणि हा त्यांचा निर्धार त्यांनी पुरा करण्याच्या दृष्टीने चंग बांधला. अनेक ठिकाणी शाखा महात्मा गांधींच्या नावाने काढल्या. त्या शाखेच्या मालिकेमध्ये काव्याची शाखासुद्धा ही अवश्य येते. आणि ही शाखा महात्मा गांधींच्या नावाने सुरू करण्याचा हा निकाल त्यांनी घेतला होता की 1968 साली 1 ऑगस्टला ही शाखा या ठिकाणी सुरू झाली. आणि आजपर्यंत उत्तम प्रकारचं काम आज या ठिकाणी हे करते. शिक्षण आणि त्याचा विस्तार त्याची गरज आहे. पण आत्ताच्या काळामध्ये नवीन नवीन आव्हानं येत आहेत. आणि त्या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि दर्जा याच्यातसुद्धा अधिक लक्ष घातलं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान असो, अन्य सगळं संशोधन असो, या प्रकारची विचारधारा नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा प्रयत्न शिक्षण संस्थेच्या वतीनं आहे की आज काव्याला आपण हायस्कूलची वास्तू तयार केली, उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. अण्णांच्या जीवनाचा संबंध इतिहास या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजेल त्याची काळजी या ठिकाणी घेतली. पण हे सगळं करत असताना आणखीन काही गोष्टी करण्याची गरज आहे. आणि ती करायची असेल तर त्यासाठी आणखीन काही सुविधा या ठिकाणी असण्याची गरज आहे. मला ही गोष्ट आठवते, असे आमदार बाळासाहेब फाटे यांच्या घरी एकदा मी कराडला असताना काव्याचे काही लोक आले आणि त्यांनी इथं विद्यालयाच्या इमारतीशी संबंधित प्रश्न वाढला. आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करू, आणि गावचे लोक काय करतात ते सांगा. आणि गावच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि काही गोष्टींची पूर्तता केली. तर बाकीच्या गोष्टी संस्था केली, आपण करू. मला आनंद आहे, गावच्या लोकांनी पुढाकार घेतला. आमची अपेक्षा जी काय होती त्यापेक्षा अधिक रक्कम गोळा केली. आणि त्यामुळं त्यांचं काम पूर्ण करण्याच्यासाठी बाकी जी आवश्यकता होती त्याची पूर्तता आम्ही लोकांनी संस्थेच्या माध्यमातून केली. आणि त्यामधून आज ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. वास्तू चांगली आहे, ही गोष्ट चांगली आहे. शिक्षक सेवाभावी दृष्टीनं काम करतात याचा आनंद आहे. पण मुलं अनेक दृष्टीनं फुलं यशस्वी होतील अशा पद्धतीनं तयार केली पाहिजे. आणि ही पिढी तयार करायची असेल तर मग अनेक इतरच उपक्रम ते हातामध्ये घेतले पाहिजे. आज संगणकाचं युग आहे. या ठिकाणी संगणक आहेच मुलांच्यासाठी, पण ते संगणक जुने झाले. त्याच्यामध्ये आधुनिक संगणक देता येतील का, त्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा करता येईल का, या ठिकाणी एक अतिशय चांगलं समन्वय हे करावं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्याच्या संदर्भात काही करायला तयार आहे. आम्ही संस्थेच्या वतीने त्याला आणखीन काय हातभार लावा काय, या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांच्या निर्देशावर आहेत. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की काल हे गाव एखादं काम हातात घेतल्याच्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय शांत राहत नाही, स्वस्थ बसत नाही. हा तुमच्या गावाचा लौकिकरण. आणि त्यामुळं आता या संस्थेच्या शाखेमध्ये आणखीन ज्या काही सुधारणा करायच्या आहेत आणि त्या सुधारणा करण्याच्या संबंधीच्या भूमिकेची बांधणी विकास पाटील
आणि आमच्या संस्थेचे शिक्षक शाखा प्रमुख यांनी आम्हाला लोकांच्या सोबत केली आणि आणखीन काही गोष्टी करायच्यात आणि त्या सुधारणा करण्याच्यासाठी 50-1 लाख रुपयाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी संस्थेच्या वतीनं आणि अन्य वर्गानं आम्ही 1 कोटी रुपये या कामाच्यासाठी उभं करून देऊ आणि ही सगळी कामं पुरी करून घेऊ हे या ठिकाणी सांगितले. मगाशी भाषण करताना विकास पाटलांनी एक अत्यंत चुकीची गोष्ट सांगितली आणि त्यांनी गोष्ट अशी सांगितली की कुंभोजच्या किंवा अन्य ठिकाणच्या कॉलेजला संस्थेला आम्ही 5 कोटी जाहीर केले. ही वस्तुस्थिती नाही. मी पैसे जाहीर केले नाहीत. आम्ही एक गोष्ट अशी केली की महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतं आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री आजचे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की रयत शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं. त्या कामामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या तरतुदीप्रमाणे ते पैसे द्यायची व्यवस्था करा. हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये 5 कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी 3 कोटी संस्थेकडे वर्ग केलेले आहेत. आणखी राहिलेले 2 कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे. आता थोडी परिस्थिती बदलली पण 2 महिन्यांनी तुम्ही परिस्थिती बदलाल त्यानंतर ही राहिलेली ज्या काही रक्कम आहे त्याची जी काही पूर्तता आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊ इच्छित नाही. एक चांगली वास्तू या ठिकाणी आली. मुलांना उत्तम प्रकारच्या शिक्षणाच्यासाठी सुविधा द्यावी आणि आणखीन काही आधुनिकतेचा आधार देऊन अधिक सुविधा या ठिकाणी देऊन आज देश पातळीवर आमच्या शाळेची बाहेर पडलेली मुलं मुली आपलं कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवतील अशी त्यांची तयारी करून घेऊ ही खात्री तुम्हा सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.